ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। शहरासह तालुक्यामध्ये सध्या सुरू असणाऱ्या जनगणना प्रक्रियेला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय। जनगणना कर्मचारी घरोघरी जाऊन माहिती संकलित करतायत। नागरिक देखील सकारात्मक असा प्रतिसाद देत आहेत। आमच्या प्रतिनिधींनी जनगणना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सोबत शहरामधील काही भागांना भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली आहे। यावेळी अनेक घरमालकांनी जनगणना कर्मचाऱ्यांना सहकार्य करत माहिती दिली आहे। एका नागरिकाने प्रतिक्रिया देताना म्हटलंय की जनगणना ही देशासाठी महत्त्वाची प्रक्रिया आहे। नागरिकांनी अधिकाऱ्यांना योग्य माहिती देत सहकार्य करावं। आमच्या भागात आलेल्या कर्मचाऱ्यांनी ओळखपत्र दाखवून सौम्य भाषेत माहिती विचारली, त्यामुळे नागरिकांनी कोणतीही भीती न बाळगता सहकार्य करावं। दरम्यान जनगणना कर्मचाऱ्यांनी देखील नागरिकांकडून चांगलं सहकार्य मिळत असल्याचं म्हटलंय। मात्र कडक उन्हामुळे दुपारच्या वेळेत अनेक नागरिक विश्रांती घेत असल्यानं काही वेळा माहिती मिळण्यास थोड्या अडचणी येतात। अशा वेळी संबंधित कुटुंबाकडे पुन्हा जाऊन माहिती घेतली जाते असं त्यांनी स्पष्ट केलं। तसेच नागरिकांनी कोणत्याही अफवा किंवा गैरसमज यावरती विश्वास ठेवू नये। आपली जी माहिती आहे ती गुपित स्वरूपाची असणार आहे, त्यामुळे अधिकृत जनगणना कर्मचाऱ्यांनाच माहिती द्यावी असं आवाहन यावेळी करण्यात आलं। शासनासह ग्रामीण भागामध्ये देखील जनगणना प्रक्रियेला नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतोय असं चित्र सध्या बघायला मिळत आहे। सध्या श्रीगोंदा तालुक्यासह शहरामध्ये जनगणना प्रक्रियेला सुरुवात झाली असून सध्याला जे प्रशासकीय कर्मचारी आहेत या प्रत्येक घर घेत जनगणनेची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करताना आपल्याला दिसत आहे। त्याच अनुषंगाने आज आपण प्रत्यक्षात जे जनगणना करणारे प्रशासकीय अधिकारी आहेत, कर्मचारी, त्यांच्याशी बोलणार आहोत की सर नमस्कार। नमस्कार। काय सांगा, कशा पद्धतीने जनगणना सुरू आहे? अत्यंत चांगला प्रतिसाद श्रीगोंद्याकरांकडून मिळत आहे। मी आज या ठिकाणी जनगणना करण्यासाठी आलो आहे। अत्यंत व्यवस्थित आणि एकदम तंतोतंत असे प्रश्नांची उत्तर नागरिक देताना आपल्याला पाहायला मिळतात आणि याच्यातून नक्कीच देशाला जे लोकसंख्या असेल, काउंट असेल किंवा सर्व माहिती आहे ही एकदम खरी आणि अद्ययावत माहिती आपल्या समोर थोड्या दिवसामध्ये येऊन जाईल। प्रामुख्याने कोणते प्रश्न विचारले जातात किंवा नागरिकांचा जो प्रतिसाद आहे तो सध्याला ऊन खूप आहे कसा मिळतो? कारण आपल्याकडे वाडी वस्ती असेल किंवा शहरी भाग असेल। तर आज सकाळपासून आम्ही येतोय। आता टेम्परेचर तुम्ही बघताय, तुम्ही पण उन्हामध्ये आमच्यापर्यंत आलात। उन्हाचा त्रास तर सर्व जनगणना करताना होत आहे। शहरी भागात पाहिलं गेलं तर घरांची संख्या खूप आहे। एका बिल्डिंग मध्ये खूप सारे घरं आहेत आणि काही गावी काही कुलूपबंद, अशी सर्व जनगणना थोडीशी सोपी थोडीशी अवघड अशा पद्धतीने चालू आहे। तर शासनाने बऱ्याचशा अडचणी याच्यामध्ये आहेत, पण अडचणी सांगून काम करण्यापेक्षा ते काम आपलं दिलंय ते पूर्ण करण्यास केलं पाहिजे सर्वांनी। एकंदरीत जर पाहिलं तर जनगणना सुरू आहे, नक्की कागदपत्र कोणते जे आता जनगणना होणार आहे त्यांच्याकडे कोणते कागदपत्र ठेवले पाहिजेत, असा काही नियम किंवा काही बंधन घालून दिलेले आहेत?
नाही, आता सर्वप्रथम आपण जनगणना करतोय म्हणजे काय करतोय, ही लोकसंख्या घरात एकूण लोकसंख्या किती आहे, त्यानंतर कास्ट काय आहे, त्यानंतर तुमच्याकडे 4 व्हीलर, 2 व्हीलर, त्यानंतर तुमच्या नगरपालिकेचं पाणी येत आहे की नाही, किंवा तुमचं जर पाणी कुठल्या बोरचं येतंय किंवा त्याची व्यवस्था काय आहे, त्यानंतर एकूण संख्या किती आहे, जोडपे किती आहेत, ही सर्व असे जवळजवळ 34 प्रश्न यामध्ये विचारले जातात. आणि याच्यामध्ये सर्व माहिती जी प्रशासनाला पाहिजे ती सर्व कव्हर होते. आणि एक असे काही 34 प्रश्न म्हणजे हे काय खूप अवघड असा काही प्रकार नाहीये. तर ही तुमच्या जीवनाशी संबंधित एक बेसिक रुटीन प्रश्न आहेत. जसे की लॅपटॉप आहे का नाही, कॉम्प्युटर आहे का नाही, तुमच्या रेडिओ संच आहे की नाही, तुमचं अन्नधान्यामध्ये तुम्ही काय खाताय, प्रामुख्याने ज्वारी, गहू, तांदूळ वगैरे. याच्यामध्ये सर्वात जनगणना पहिलाच प्रश्न आहे, कुटुंब प्रमुख स्वतःचं घर आहे की नाही, त्यानंतर तुमच्या घरात लोकसंख्या किती आहे, म्हणजे संख्या किती आहे. म्हणजे याने एकंदरीत सगळा एरिया ज्यावेळेस कम्प्लीट होईल त्यावेळेस ऑटोमॅटिक तुम्हाला ती तुमची लोकसंख्या मिळून जाणार आहे. एकूणच की आता जनगणना सुरू आहे, अनेक ठिकाणी जनगणना झाली असेल, काही बाकी असतील. जे बाकी राहिले त्यांना कसं आव्हान करा, जो तुमचा आता अनुभव आला त्याच्या अनुषंगाने? सर्वप्रथम मी आणखीन एक स्वजनगणना होती. तर बऱ्याच सजग नागरिकांनी सर्वप्रथम मी त्यांचं अभिनंदन करतो की ज्यावेळेस आम्ही इथे येतोय त्यावेळेस आम्हाला हे 34 प्रश्न भरायच्या टाळले जातात, कारण की त्यांनी स्वजनगणना केली असल्यामुळे त्यांनी फक्त एक कोड दिला की आमच्याकडं त्यांचा डाटा फक्त चेक करणं एवढंच काम राहतं. तर मी थँक्यू सर्व ज्यांनी स्वजनगणना केली आहे, नाही केली त्यांची आम्ही तर करूनच घेणार आहे. आणि जनगणना सर्वांनी करून घ्यावी, कारण की शेवटी आपल्या देशाला हे पुढे घेऊन जाणारं एक चांगलं कार्य आहे. याने आपल्या देशाचं नक्कीच कल्याण होणार आहे. तर सर्वांनी जनगणनेसाठी प्रतिसाद द्या. प्रतिसाद सर्व देतात आहेत आणि नक्कीच ह्या सगळ्या उपक्रमाचा नक्कीच देशाला फायदा होईल. नक्कीच जर आपण पाहिलं तर जनगणना सुरू आहे. देश हितासाठी सर्वांनी पुढे येऊन जनगणनाला प्रतिसाद दिलाच पाहिजे, असंच काही या ठिकाणी अधिकारी किंवा पदाधिकारी कर्मचारी सांगताना दिसत आहेत. सुहास कुलकर्णी, C24 श्रीगोंदा, अहिल्यानगर. काय सांगणार जनगणने संदर्भात? जे कर्मचारी आहेत ते घरी आले होते, काय गोष्टी विचारल्या? त्यांनी प्रामुख्याने कुटुंब प्रमुखाचं नाव काय आहे ते विचारलं, घरामध्ये किती लोकसंख्या आहे, किती लोक राहतात, घरामध्ये किती खोल्या आहेत वगैरे, तुमच्याकडे वीज आहे का, गाडी आहे का, मोटरसायकल आहे का, सायकल आहे का, परत अजून तुमचं TV आहे का, काही जुने इलेक्ट्रॉनिक वस्तू वगैरे आहेत का, काय अशा प्रकारचे साधारण प्रश्न त्यांनी विचारले. आलेले कर्मचाऱ्यांची वर्तणूक असेल किंवा जे त्यांच्या घरात आयडेंटिटी कार्ड हवे असतात, ती प्रक्रिया पूर्ण केलेली होती? हो, ते जे कर्मचारी आले होते त्यांच्या गळ्यामध्ये ओळखपत्र होतं, त्यांची ओळख आम्हाला पटली आणि त्यामुळे आम्ही त्यांना सर्व माहिती दिली, कारण ती माहिती देणं सुद्धा माझं कर्तव्य आहे, आमचं कर्तव्य आहे. या नात्याने ती सर्व माहिती मी त्यांना दिलेली आहे. आपली जनगणना झाली, इतर जनगणना सुरू आहे, बाकीच्या नागरिकांसाठी आपलं काय मत सांगा, आव्हान काय? एक ही जनगणना होणं हे राष्ट्रासाठी फार आवश्यक आहे. त्यामुळे सर्वांनी याच्यामध्ये सहभागी घ्यावा आणि खरोखर जी माहिती आहे ते जे प्रॉपर माहिती विचारतील, म्हणजे जी शासनाने वरून आलेली आहे की ह्या प्रकारची माहिती त्यांना देणं गरजेचं आहे, ती सर्व माहिती त्यांना देणं आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि मी असं आव्हान करेल सर्वांना केवळ त्यांनी ह्या जनगणनेमध्ये भाग घ्यावा आणि त्यांना जे कर्मचारी आहेत त्यांना सहकार्य करावं. नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर बापू देवकर, महाराजा जीवाजीराव शिंदे महाविद्यालयात काम करतो. या वर्षीची 2027ची जी जनगणना आहे त्यासाठी माझी श्रीगोंदा टाऊनसाठी सुपरवायझर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. या वर्षीचा हा जो 2027चा सेन्सस आहे तर याचं काम 2 टप्प्यामध्ये होणार आहे. आत्ता सुरुवातीला हाऊस लिस्टिंग ऑपरेशन चालू आहे, म्हणजे घर गणती होत आहे. याच्यामध्ये एकूण 34 प्रश्न आहेत. त्यानंतर दुसरी शिरगणती जी आहे ती मार्च 2027 मध्ये होणार आहे. तर यामध्ये जी माहिती गोळा केली जाते सुरुवातीला ती घराच्या संदर्भात माहिती गोळा केली जाते आणि दुसरा जो टप्पा आहे त्याच्यामध्ये लोकसंख्याशास्त्रीय जे घटक आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक व्यक्तीची त्याची लिंग, त्याचं शिक्षण, ते प्रत्येकाची इंडिव्हिज्युअल माहिती घेऊन ती ऑनलाईन पद्धतीने या सेन्ससच्या HL ॲपला भरली जाणार आहे. या आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी लोकांना असे आवाहन करतो, विनंती करतो की आपल्याकडे येणारे जे प्रगणक आहेत त्यांना स्वतःची खरी माहिती द्या. आपण जर खरी माहिती दिली तर तिचा वापर देश पातळीवरती प्लॅनिंग आणि नियोजनासाठी
विकासासाठी करता येतो. जितकी खरी माहिती शासनाजवळ जाईल तितका विकासासाठी चांगली धोरणं या देशामध्ये राबवता येतील. या निमित्ताने मी एवढंच सांगेल की खरी माहिती द्या. आपल्याकडे येणारे जे प्रगणक आहेत ते सर्व शिक्षक आहेत, त्यांना सहकार्य करा, त्यांना माहिती देण्याचा प्रयत्न करा. त्याच्यामध्ये त्यांना आदरपूर्वक वागणूक द्या, जेणेकरून आपली खरी माहिती शासनापर्यंत पोहोचवली जाईल. श्रीगोंदा टाऊनसाठी काम करत आहोत. तर त्याच्यामध्ये वाडेवस्तीवरती जात असताना त्या ठिकाणी कसलीही अडचण आतापर्यंत आलेली नाही, परंतु जो शहराचा मेन भाग आहे या ठिकाणी अनेक लोक सुट्टीवरती गेलेले आहेत. सुट्टीवरती गेल्यामुळे कुलूप बंद आहेत, वारंवार तिथे भेट द्यावी लागते. बऱ्याच वेळा शेजारच्याची माहिती शेजारच्याला नसते. त्यानंतर काही लोक बऱ्याच वेळा कधी कधी असं म्हणतात की तुम्ही पुन्हा या, आम्हाला वेळ नाही आहे. तर अशा थोड्याशा किरकोळ अडचणी येतात, पण बरेच लोक चांगल्या पद्धतीने आपल्याला सहकार्य करत आहेत. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा.